आपल्यापर्यंत संपूर्णतः लेखाजोखा पोहोचवतील। त्यानंतर स्कीमर्स फॅमिली मेंबर रोशन गायकर साहेब दहिवली आणि कैलास जाधव साहेब उलवेनोड इथे आपण पाहतोय स्कीमर्स फॅमिलीचे मेंबर आहेत आणि त्यांचंही इथे आगमन झालेलं आहे। त्यांचं आपण सहर्ष सहर्ष स्वागत करूया। रोशन गायकर सर दहिवली इथे आपण पाहतोय यांचं इथे आगमन झालेलं आहे। मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपुली सजली, स्वागतास वाहतो ही खास सुमनांजली। स्वागत नसे हा तर आहे स्कीमर्स फॅमिली ग्रुप आणि संपूर्ण मोरावे ग्रामस्थांचा जिव्हाळा। आपल्या पदस्पर्शाने पावन झाला तव क्रिकेटचा हा सोहळा, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला तव क्रिकेटचा हा सोहळा। स्वागतम सुस्वागतम सहस्वागतम। या दरम्यान मंचावरती उपस्थित सर्व अतिथीगण आणि त्या सर्व अतिथीगणांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूयात। खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी आपण जर विचार केला, ही स्पर्धा कव्हर करते आमची एमटीसीची संपूर्ण टीम, महाराष्ट्रात टेनिस क्रिकेटचे सर्व पदाधिकारी आपण पाहतोय आणि इथे त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जात आहे। भाई गायकवाड आणि त्याची संपूर्ण टीम, त्याला देखील आपण शुभेच्छा देऊयात। आणि इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण वळण घेऊयात। पंचांचा इशारा, गेम ऑन, लेट्स प्ले, काउंट डाऊन स्टार्ट नाउ, 3 2 1। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। या मॅचची आपण सुरुवात करूया आणि इथे आपण पाहतो पहिला चेंडू डेट बॉल वच्चांनी इथे आमच्यापर्यंत इशारा केलेला आहे रजत मुंडे आणि दुसऱ्या बाजूला त्याला साथ मिळण्यासाठी आपण फलंदाज पाहतो। इथे मैदानाच्या आतमध्ये योगेश जांभले हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे। स्कीमर्स फॅमिली मोरावे आणि सीके बॉईज या दोन फाउंडेशनच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं आयोजन पाहतोय। अतिशय दमदार अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल। खऱ्या अर्थानं या मैदानावरती गावदेवी मैदान मोरावे असे नाव या मैदानाचं आहे आणि इथून आपण या स्पर्धेची सुरुवात आणि आज शेवटचा अंतिम टप्पा पाहतोय। पहा इथे या चेंडूवरती फलंदाज पुन्हा एकदा तयार होईल, गोलंदाज देखील तयार असणार आहे। डिफेन्सिव्ह क्रिकेट सुरक्षात्मकरित्या खेळणं पसंत केलंय, कारण की त्यालाही माहिती आहे इथून वाचून खेळणं खूप गरजेचं आहे। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आता रजत मुंडे ऑन स्ट्राईक, डावकुऱ्याचा फलंदाज। खऱ्या अर्थाने या फलंदाजाला आपण टेनिस क्रिकेट मधला रोमांस देखील म्हणत असतो, कारण नाईक आणि त्याची संपूर्ण टोळी आपल्याला पाहायला मिळते। इथून विकी भोईर जो स्वतः संघनायक आहे आणि संघनायकाचं उत्तरदायित्व सांभाळताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। आपण नेहमी म्हणत असतो की संघनायक कसा असावा, संघनायक उत्तम फलंदाज असावा, संघनायक उत्तम गोलंदाज असावा आणि संघनायकाला क्षेत्ररक्षण देखील त्याच परीने अवगत असावं, असा हा सर्व गुण संपन्न संघनायक। ओहो काय वेग आहे, भन्नाट वेग। मोठी अपील इथे पंचांकडे केलेली आहे, मात्र पंचांनी अपिलीला फेटाळून लावलंय, कारण की पंच ही जाणकार आहेत, क्वालिफाईड रेफरी आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा इशारा नाहीये। मोठं इथे हा चांगला चेंडू फेकला, जीवनदान नसेल, कारण की इथे आपण पाहतोय कुठल्याही प्रकारे एज वगैरे लागली नव्हती आणि पंचांनी लगेचच त्या गोष्टीला ओळखलं असता इथे कुठल्याही प्रकारचा इशारा पंचांचा आला नाहीये। निर्धाव चेंडूची सांगता मात्र झाली आहे। ओहो पुन्हा एकदा व्हेरिएशन, गती परिवर्तन, इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र या प्रयत्नांना यश मिळणार नाहीये, कारण की आपण जर पुरता मैदानाच्या आतमध्ये दोन खेळाडूंच्या रनिंग बिटवीन द विकेट कडे आपण लक्ष केंद्रित केलं तर अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट त्या दोघांमध्ये आहे आणि इथे बॅलन्सिंग आपण त्यांचे पाहतो। आपण जर या पुरता इथे फलंदाजी करणाऱ्या चांभारली संघाचा विचार केला, आजपर्यंत आपण या संघाचे खूप सामने पाहिले, मात्र जास्तीच्या धावा धावून घेणं हा त्यांचा ध्यास कधीच नसतो। मोठे फटके आणि मोठ्या फटक्यांची टोळेजंग इमारत उभं करणं हे त्यांचं आपण वैशिष्ट्य पाहिलंय। पहा इथे हा तसाच फटका गॅप मधून रजत मुंडेच्या बॅट मधून निघालेला हा ब्रँडेड एक बाउन्स, चेंडू सीमा पार, 4 धावांसाठी चौकार। ओहो काय फटकेबाजी आहे पहा, म्हणजे गॅप मधून चेंडूला कसं धाडायचं हे त्याला अवगत आहे आणि इथे मात्र त्या अवगत असलेल्या कलेचा आणि त्या कलेचा इथून मात्र तो प्रेक्षकांना मनसोक्त आनंद देतोय, कारण की इथे आपण पाहतोय हा फलंदाज क्लासिकल स्ट्रोक खेळण्यासाठी खूप महत्वाकांक्षी फलंदाज आणि त्याच गोष्टींसाठी हा खेळाडू ओळखला जातो, असा फलंदाज आहे रजत मुंडे। मिस्टर फेमस क्रिकेटर रजत मुंडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। पहिला चेंडू आपण रजत मुंडेचा पाहिला होता, ज्यानं त्या चेंडूवरती सिंगल घेतली होती आणि त्यानंतर चौकार आपण त्याच्या बॅटमध्ये येताना पाहिला। खऱ्या अर्थानं 5 चेंडूवरती 5 षटकार लगावल्यानंतर देखील 6व्या चेंडूवरती एक धाव घेऊन स्वतःकडे स्ट्राईक ठेवणारा हा खेळाडू आहे। म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जर कुठला खेळाडू सर्वाधिक जास्त धावांचा भुकेला असेल तर तो असेल फक्त आणि फक्त रजत मुंडे आणि रजत मुंडेला आपण पाहतोय इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये साथ मिळतीये योगेश जांभले या खेळाडूची। 4 चेंडूंचा खेळ खेळलाय योगेशनं आणि आतापर्यंत 2 धावा 2 डॉट चेंडू खेळलाय।
पहिल्या षटकाचा खेळ संपेल. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच टोटल 7 धावा. 7 धावा बिनगडी बाद फलंदाजी मिहिरा स्पोर्ट्स अंबारली संघ. ओहो, क्लीन बोल्ड दांडीगुळ फलंदाज बाद त्रिफलाचितच्या स्वरूपात बसलेला हा पहिला धक्का सांभारली संघाला. फलंदाज बाद होतोय. आपण पाहतोय ते मात्र फलंदाजाला तंबूचा रस्ता पकडावा लागतोय आणि इथून हा फलंदाज तंबूच्या आश्रयाला माघारी परततोय. नवीन फलंदाजाला संधी आपण पाहतोय आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अमित मुंडे हा फलंदाज आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जर आपण या खेळाडूचा विचार केला तर खूप सारा क्रिकेटचा दांडगा अनुभव घेऊन मैदानाच्या आतमध्ये त्या अनुभवाची शिदोरी बांधून मैदानाच्या आतमध्ये उतरलेला खेळाडू आहे आणि आता मात्र अनुभवाचा पूर्णतः वापर तो मैदानाच्या आतमध्ये करेल यात काही मात्र शंका नाहीये. पहा इथे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले. रजत मुंडे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत सचिन नाईकच्या ह्या धारावे संघाला मात्र इथून अजिबातच कुठल्याही प्रकार ते गय करणार नाहीये त्या खेळाडूला विकेट घेण्यासाठी आणि त्यांना मात्र अजिबातच चैन पडणार नाहीये यात काही मात्र शंका नाहीये. बॉलर बॉलिंग साठी तयार असेल. पहिल्या चेंडूवरती विकेट घेणारा धीरज भोईर. सावधान इंडियामध्ये आपण पाहिलंय ज्या प्रकारे नवीन जून आल्या आल्या आपल्या सासूवरती तिखट तेवर दाखवत असते तसंच काहीसे हे तिखट तेवर या खेळाडूचे होते. आता इथे नेक्स्ट बॉल टाकेल तो गोलंदाज. इथे हा चेंडू चांगला फटका कार्पेटच्या आधार घडलाय. घरंगलत हलुवारपणे चेंडू आपण पाहतोय ट्रॅव्हल झाला होता काऊ कॉर्नर या क्षेत्रामध्ये आणि तिथे चेंडूला अडवलं असताना आपण पाहतोय 2 खेळाडू इथे मात्र धावगती राखत आहेत आणि स्ट्राईक रोटेशन मधील सातत्यपणा टिकवून ठेवत आहेत. इथे पहा 1 धाव या चेंडूवरती येईल. 1 धाव्याने संघ पुढे एकेरी अंकामध्ये 8 धावा धावफलकावरती. आपण जर सांभारली संघाचा विचार केला जेव्हा जेव्हा रजत मुंडे पॉपिंग स्क्रीच वरती खेळत असतो तेव्हा तेव्हा ते जास्तीत जास्त 1 धाव घेत असतात कारण की त्याच्या मागे कारण आहे आणि ते कारण असं आहे. आपण रजत मुंडेचा विचार केला तर त्याच्या एका पायामध्ये त्याला अडचण आहे. तिथे त्याचा मोठा ऑपरेशन तिथे आपण पाहिलेलं आहे आणि मोठे टाके आपण जर अक्षरशः ते पाहिलं तर तुम्ही म्हणाल हा फलंदाज खेळतो तरी कसा मैदानाच्या आतमध्ये. आणि हा फलंदाज मात्र त्या फुटवर्कचा जास्त वापर न करता फलंदाजी करत असतो आणि पाहतो आपण त्याला कित्येक मैदानामध्ये कित्येक फलंदाज आणि कित्येक गोलंदाजांना आपल्या परफॉर्मन्स मधून या खेळाडूनं मात्र नाकीनं बांधलंय. पहा या चेंडूवरती सिंगल मिळेल. पुन्हा एकदा सिंगलनं संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या वाढेल. एकेरी अंकामध्ये 9 धावा आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावरती चालू असताना फलंदाजी आणि फलंदाजीचा हा कार्यकाल लायलाय मिहिरा स्पोर्ट्स सांभारली संघाचा. समोर जतीन 11 धारावे संघ इथे मात्र अक्षरशः रडवतोय फलंदाजांना कारण की इतके मोठे ताकदवर फलंदाज आहेत आणि या फलंदाजांना मोठे फटके अजिबातच घेऊ दिले जात नाहीयेत. ही त्यांची वैशिष्ट्यता आहे आणि हा त्यांचा महत्वाकांक्षीपणा आहे. यावेळीचा चेंडू चांगला फटका. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय. आपण छोटा शतक तिथे पाहतोय कुठल्याही प्रकारे त्याच्या माध्यमातून चुकी होत नाहीये आणि इथे आपण पाहतोय कशा रीतीने इफर्ट चेंडूवरती दाखवलं किती करंट या युवा खेळाडूमध्ये आहे तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला आणि म्हणूनच आपण पाहतोय या खेळाडूला इथून मात्र मिड विकेट सारख्या एका चांगल्या क्षेत्रामध्ये म्हणजे जिथे जास्तीच्या धावा आपण बरसताना पाहतो त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षणासाठी जागा दिलेली आहे. एखादा युवा खेळाडू जेव्हा आपण संघामध्ये पाहतो तेव्हा त्याला फारसा सर्कलच्या आतमध्ये ठेवलं जात असतं मात्र इथे तसं काही घडत नाहीये. तर इथे आता रजत मुंडे चौताळलाय आणि या चेंडूला फेकून दिलाय 6 धावांसाठी खणखणीत षटकार. अप्रतिम फटका षटकार घेतलाय. दुहेरी अंकामध्ये पदार्पण. एकूण 15 धावा धावफलकावरती. ओहो इथे पहा हा चेंडू आपण पाहतोय किती सरळतेने फेकला होता. इतक्या वेगानं पायावरती मारा केला होता आणि तिथे आपण पाहतोय कदाचित त्या गोष्टीचा फायदा घेतला असावा जे आपण इथून मात्र कमतरता प्रेक्षकांपर्यंत रजत मुंडेची पोहोचवली. आणि इथे आपण पाहतोय मात्र एक मैदानामध्ये आपण असंच पाहिलं होता जिथे रजत मुंडे पायावरती जेव्हा त्याच्या चेंडू फेकतो तेव्हा मात्र त्या चेंडूला देखील तो सहजरीत हॅलो 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 संघाची एकूण धावसंख्या पहा. एकूण 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग टीमने मिहिरा स्पोर्ट्स सांभाळले तर समोरून त्यांना मात्र जोड मिळते गोलंदाजीसाठी जतीन 11 धारावे संघ. आणि या दरम्यान जर विचार केला दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या 16. एक गडी बाद झालाय सांभारली संघाचा.
नवीन गोलंदाजी निवड होणार आणि नवीन गोलंदाज इथून मात्र गोलंदाजीसाठी येणार, यात काही मात्र शंका नाहीये. आणि नवीन गोलंदाज कोण वापरावा, तर इथे आपण पाहतोय धारावे संघानं एका खेळाडूला संधी दिली आहे आणि हा खेळाडू आपण पाहतोय इथून मात्र खेळ दाखवण्यासाठी तयार असणार आहे, अर्थातच भावेश नाईक. भावेश नाईक नाम तो सुनाई होगा, चांगली गोलंदाजी कित्येक मैदानामध्ये या गोलंदाजाला आपण पाहिलंय. जेव्हा जेव्हा या धारावे संघाला मोमेंट हवा असतो तेव्हा तेव्हा हा खेळाडू त्यांच्या मदतीला धावून येत असतो. असा संकटमोचक मारुती अर्थातच भावेश नाईक यावेळी गोलंदाजीसाठी तयार झालेला आहे. तर समोर फेस करण्याकरिता आपल्याला पाहायला मिळेल योगेश जांभले आणि रजत मुंडे असे दोन फलंदाज, माफ करा, रजत मुंडे आणि अमित मुंडे असे दोन मुंडे बंधू आहे मैदानाच्या आतमध्ये. भावेश नाईकचा हा बॉल फेस करेल अमित, आणि अमित यावेळी कुठला रौद्र रूप धारण करेल की डिफेन्सिव्ह क्रिकेट दाखवेल पाहूयात. आक्रमक पवित्रा काय असणार आहे इथे पहा, हा चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये पळतोय, पुढे चेंडू मागे क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणी चेंडूवरती झडप घातली आणि आपलं प्रदर्शन कडक दाखवलं. यावेळी क्षेत्ररक्षकानं चेंडूला अडवलं, फेकलं, दरम्यान फक्त मिळतीये एक आणि एकच धाव. एका धाव्यानं संघाची धावसंख्या वधारते, जाऊन पोहोचतीये टोटल धावा 17 या धावांकावरती. अजिबातच मोठे फटके पाहायला मिळत नाहीयेत. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सुपर 8चे हे सामने आहेत आणि इथे मोठे संघ, दणकट संघ इथे मात्र आपला दणकट परफॉर्मन्स दाखवत आहेत, मात्र इथे अजिबातच जास्तीच्या धावा पाहायला मिळत नाहीयेत. मागील मॅच आपण पाहिली तिथे देखील दोन ताकदवर संघ एकमेकांसमोर आले होते, तेव्हा आपण धारावे आणि अपोजिट बाजूला वाकलन या दोन संघांना पाहिलं होतं आणि तिथून मात्र ज्या प्रकारे लोएस्ट स्कोरिंगचा सामना झाला होता शेवटच्या चेंडूपर्यंत तो अतिशय सुरेख होता. ओहो काय सुपर स्ट्रोक आहे. फलंदाज कोण असणार आहे, रजत मुंडे, आणि रजत मुंडेनं मोठा फटका घेण्याचा इथे धाडस आपण दाखवलेला पाहिला, मात्र तिथे इफर्ट आपण पाहतो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून किती सुंदर पाहायला मिळतंय. काय रिझल्ट असणार आहे आपल्यापर्यंत पोहोचेल आणि इथे रिझल्ट जाहीर झालाय. हा चेंडू घणाघाती प्रहार, खणखणीत रजत मुंडेच्या बॅटमधून निघालेला षटकार. थँक्यू. तर बघा आमच्या व्हॉलेंटियर्स, आमचे सीपॉय बॉय, सीके फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, मी तुम्हाला विनंती करेन की आपण या स्पर्धेचे सर्व आहात. या स्पर्धेसाठी आम्हाला मात्र अमोल मदत मिळाली आहे आणि ही स्पर्धा आपली आहे. आपण इथून मात्र सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे, कारण की अशा मोमेंट जर मॅचेस मध्ये आल्या तर शेवटचा दिवस आहे, घालवट लागेल मॅचेसला. त्यापेक्षा आजच्या दिवसामध्ये केलेली मेहनत आपल्या 4 दिवसांच्या मेहनतीला नाव देऊन जाईल आणि आपली 4 दिवसा आधी रंगवलेली मेहंदी आता मात्र जास्त काले उमटेल, यात काही मात्र शंका नाहीये. खऱ्या अर्थानं ऋतिक म्हात्रे याला विनंती करेन आपण आपली सेना तैनात करायची आहे. एखादा मुलीचा बाप ज्या प्रकारे आपल्या मुलीच्या लग्नामध्ये जी मेहनत घेत असतो तशीच काहीशी मेहनत आमच्या आयोजकांनी घेतलेली आहे या मॅच मध्ये. आणि आपण पाहतोय या स्पर्धेला सुशोभित करण्यासाठी हा त्यांचा मोठा योगदान आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामध्ये सीके बॉईज ग्रुप यांचं आपण आवर्जून नाव घेऊयात, कारण की या ग्रुपनं मात्र खूप काही दिलंय या स्पर्धेसाठी. आणि स्कीमर्स फॅमिली ग्रुप यांच्या नावाखाली अवतरलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. ओहो फुलर लेंथ, बाहुबलीसाठी छोटासा घास सहजरित्या गिळून काढलाय, फेकून दिलाय चेंडूला. 6 धावांसाठी रजत मुंडेच्या बॅटमधून निघालेला हा ब्रँडेड षटकार. Lucky. थँक्यू. दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आलाय, षटकारानं संघ पुढे. इथे आपण पाहतोय संघाची धावसंख्या 29 धावा धावफलकावरती. चला आयोजक आपण इथे चेंडू फेकायचा आहे. 29 रन्स धावसंख्या फलकीवरती आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाजी करणाऱ्या चांभारली संघाच्या अर्थातच आपण पाहतोय मिहिरा स्पोर्ट चांभारली संघ, या संघाला आपण वैताल स्पोर्ट चांभारली संघानं खेळताना पाहिलंय. जिया स्पोर्ट चांभारली संघानं जिया स्पोर्ट चांभारली या नावाने खेळताना पाहिलं. अशी अनेक सारी नावं म्हणजे अनेक सारे स्पॉन्सर या संघाला नेहमीच आपण पुरस्कृत होताना पाहिलेले आहेत. त्यांनी स्पॉन्सरशिप केलेले स्पॉन्सर आपण पाहिलेत, कारण की त्याचा खेळ तितकाच
दमदार आहे, चांगला आहे. आणि आपण पाहतो या संघांना स्पॅकरशिप इतकी महत्वाची आणि इतक्या चांगल्या व्यक्तींकडून होताना आपण पाहिला कित्येक मैदानामध्ये पाहिलेले आहे. पहा इथे या चेंडूवरती आलेल्या षटकाराने संघाची धावसंख्या वाढवली, यात काही मात्र शंका नाहीये. आपण भावेश नाईकला पाहतोय गोलंदाजी करतोय. 5 चेंडूमध्ये त्यानं 13 धावा अद्यापपर्यंत खर्च केल्या आहे आणि त्यामध्ये 2 षटकार आणि 1 सिंगलचा समावेश आहे. तर दुसऱ्या बाजूने 2 डॉट चेंडू मात्र त्यानं फेकलेत या फलंदाजासमोर, यात काही मात्र शंका नाहीये. हो, डिफेन्सिव्ह क्रिकेट मी आधीही म्हटलं की शेवटचा चेंडू जेव्हा असतो तेव्हा रजत मुंडे फक्त सिंगल घेतो आणि ही सिंगल आपण पाहतोय इथे त्या गोष्टीचं जिवंत उदाहरण आणि त्या गोष्टीला पुन्हा एकदा जिवंत उत्स्फूर्त जरा फोडून जाते. आणि इथे आपण पाहतो इथे सिंगल येताना संघाची धावसंख्या इथे 3 षटकांचा खेळ झाल्यानंतर राऊंड फिगर मध्ये धावफलकावरती 30 लागते. गडी बाद झालाय सांभारली संघाचा एक योगेश जांभले. मात्र नंतर आलेले वनडाऊन आणि सलामीवीर रजत मुंडे आणि अमित मुंडे मात्र चांगला इथे घामटा काढतायत गोलंदाजी करणाऱ्या धारावी संघाच्या गोलंदाजांचा. थँक्यू. बघा 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकामध्ये आपण संघाचे राऊंड फिगर मध्ये 30 धावा पाहतोय धावफलकावरती लागलेल्या आहेत. म्हणजे 30 धावा जमा करत असताना त्यांनी 10.00 ची सरासरी वापरत ही धावसंख्या त्यांनी जमवली आहे. खऱ्या अर्थानं 2 षटकामध्ये आपण जर धावा पाहिल्या तर 2 षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. त्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 9. मात्र आलेलं तिसरं षटक भावेश नाईकचं तिथे 14 धावा आपण पाहिल्या. खऱ्या अर्थानं खर्च केला त्यानं आणि थोडासा महागडा गोलंदाज आमचे गुणलेखक मित्र या गावामधून एक द फेमस रायटर अर्थातच सचिन दादा पाटील यांच्या माध्यमातून आलेली ही माहिती आपल्यापर्यंत मी पोहोचवण्याचं काम करतोय. पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज सचिन नाईक. हा चेंडू यॉर्कर लेंथ वापरली होती. क्रिकेट मधील हा सर्वाधिक सुंदर चेंडू म्हणून या चेंडूला आपण म्हणत असतो, कारण की या चेंडूवरती अनेक फलंदाज मात्र गार होत असतात आणि गाढ होत असतात हे आपण पाहिलेलं आहे. इथे हा चेंडू फेकण्याचा प्रयत्न सचिन नाईक, आणि का सचिन नाईकच्या नावानं या धारावी संघाला ओळखलं जातं हे मात्र इथे जो दाखवून देतो या पहिल्या चेंडूवरती. कारण की कुठलंही क्षेत्र म्हटलं की आपण जेव्हा पहिली उडी घेतो त्या पहिल्या उडीवरती आपला विजय मात्र तितका जवळपास येत असतो. तर इथे पहिली उडी सचिन नाईकची चांगली आहे. मात्र आता रजत मुंडे तिथे समोर आहे आणि त्याच्या बॅटमधून आपण पुन्हा एकदा एक मोठा फटका पाहतोय. थँक्यू. काय सुंदर फटकेबाजी पहा. या दरम्यान आमचे अतिथी मान्यवर आदरणीय प्रतीक ठाकूर साहेब आणि त्यांचे सवंगडी मित्र बंटी भोईर साहेब यांना विनंती आहे की आपण आमच्या मंचावरती येण्याची अगत्य कृपा करायची आहे. या बेलचा चेंडू चांगला फटका. आता क्षेत्ररक्षक काय करेल, अडवण्याचा प्रयत्न होईल का? मात्र इथे तसं काहीही होत नाहीये, कारण की पुन्हा एकदा चेंडूला उत्कंठा लागली सीमारेषेच्या पलीकडे जायची. 6 धावांसाठी हा खडखडीत षटकार. थँक्यू. सचिन नाईक हा खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळेल. गोलंदाज आपण पाहतो त्याच्यावरती प्रतिहल्ले पहा. काय फलंदाजी आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक तिसरा षटकार खेचलाय फलंदाजी करणाऱ्या रजत मुंडेनं. किती सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे आता मात्र त्यानं रौद्र अवतार धारण केलेला आहे आणि का तो मागील 2 षटकामध्ये शांत बसला होता त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. कारण की जेव्हा आपण म्हणतो एखादा वाघ
एक पाऊल मागे सरतो तेव्हा तो झडप घालत असतो, तशीच काहीशी झडप आहे खऱ्या अर्थाने या फलंदाजी करणाऱ्या अर्थातच रजत मुंडे या फलंदाजाची. दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय हरवताना पाहायला मिळणार आहे, कारण की इतके जोरानं फटके एक्झिक्यूट केले जात आहेत की चेंडू आपण बाहेर जाताना पाहतोय. तर चला अद्वित 11 दिघाटे आणि विंधने या दोन संघाच्या संघनायकांना मी विनंती करेन की आपण इथे रिपोर्ट करायचा आहे. या बलचा चेंडू रजत साठी हा चेंडू होता. बाउन्स आपण चेंडू इथे पाहिला, टप्पा पडल्यानंतर इथे या चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी रजतनं खेळलेला फटका पाहिला, मात्र मिस टायमिंग स्ट्रोक निघाला आणि इथे मात्र 2च धावा त्यांना मिळतात या फटक्यावरती. आपण जर या चेंडूचा विचार केला, सचिन नाईक या गोलंदाजावरती 22 धावा आतापर्यंत घेतलेल्या आहेत खऱ्या अर्थानं. हॅलो हॅलो फलंदाजी करणाऱ्या फलंदाजानं 47 वरती नाबाद खेळतोय. संघाची टोटल धावा संख्या 51 वरती जाऊन पोहोचली आणि अर्धशतक कंप्लीट. अजून एक अर्धशतक शेवटच्या चेंडूवरती रजत मुंडे या फलंदाजाचं कंप्लीट. थँक्यू. अर्धशतक कंप्लीट केलं खऱ्या अर्थाने या इनिंग मध्ये आणि संघाची धावा संख्या आपण पाहिली तर एकूण धावा आहेत धाव फलकावरती, त्या म्हणजेच 58 धावा आणि त्यापैकी आपण धावा पाहतोय तर इथे धावा जमावलेल्या आहेत 53 18 चेंडू मध्ये रजत मुंडे या फलंदाजानं. तर नक्कीच आपण पाहतोय की मयूरदादा म्हात्रे यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील या खेळाडूला आलेला आहे. या संघाचे पॅकर आहेत मिहिरा स्पोर्ट चांभारले आपण संघ पाहतोय आणि हा संघ ज्यांनी पॅक केलाय मयूरदादा म्हात्रे यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला स्मित असं पाहायला मिळतंय, कारण की इथे या फलंदाजाच्या फुलातून फलंदाजी त्यांना आवडलेली आहे. 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील इथे त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. विंधने संघ आपण रिपोर्ट करायचा आहे. विंधने संघ आपल्याला विनंती असेल की आपण इथे येऊन रिपोर्ट करायचा आहे. त्यानंतर आपण पाहतो या प्रणय म्हात्रे मॅन फ्रॉम भोकरपाडा याच्या वतीनं या चांभारली क्रिकेट संघ आलेले आहेत. प्रणय म्हात्रे आणि त्याच्या वतीनं भोकरपाडा गावचा हा एक डॅशिंग व्यक्तिमत्व अर्थातच प्रणय म्हात्रे याच्या वतीनं शुभेच्छा असतील चांभारली संघाला. त्याचाही आपण स्वागत करूयात. खऱ्या अर्थाने युट्यूब वरून या सामन्याचा मनसोक्त तो आनंद घेत आहे. शुभेच्छा तुला देखील आणि शुभेच्छा दोनही संघांना. बघा याच्यानंतर फर्स्ट सेमीफायनल खेळली जाईल आणि त्यासाठी विनंती असणार आहे अद्वित 11 दिघाटी संघ आणि विंधने संघ आपण इथे येऊन रिपोर्ट करायचा आहे आणि टॉस करीता आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. नक्कीच इथे दिघाटी संघाचा संघनायक आमच्यापर्यंत पोहोचलाय. आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांसोबत तो जॉईन झालेला आहे. आता विनंती असणार आहे विंधने संघाला की आपण आपला संघनायक पाठवायचा आहे. स्वरूप 11 विंधने आणि अद्वित 11 दिघाटे अशा दोन संघ आपण पाहतोय आणि या दोन संघांच्या दरम्यान ही मातब्बर लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे.
अतिशय सुरेख अशा स्पर्धेचं आयोजन आपण इथे पाहू शकता. या स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं आहे. स्कीमर्स फॅमिली ग्रुप मोरावे यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा. खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला, मराठीची अस्मिता जपणारे, मराठी बाणा टिकवणारे कणखर नेतृत्व राजसाहेब ठाकरे आणि त्यानंतर संवेदनशील नेते, कटिबद्ध नेते, मनसेचा झेंडा रोवत आपण पाहतोय आपल्या रायगड आणि ठाण्यामधील एक दमदार आमदार राजूदादा पाटील आणि राजूदादा पाटील यांच्या मोशीतून घडलेले युवा तडफदार नेतृत्व उल्वे शहर वाहतूक सेल अध्यक्ष अमितदादा पाटील यांचं आगमन आहे. कणखर बाणा, मराठीची अस्मिता, आगरी कोल्यांसाठी नेहमी झटणारे सामंजस्यपणा आणि समाजसेवेचा बाणा, या दोन गोष्टींचा द्विद्वंदी संगम म्हणजे आमचे अमितदादा पाटील साहेब. त्यानंतर आपण पाहतोय स्कीमर्स फॅमिली ग्रुपचा आधार घेत अनेक साऱ्या समाजसेवेचे कार्यक्रम गाजवत गोरगरिबांना सहारा देणारे आमचे लाडके आयोजक अर्थातच अमितदादा पाटील साहेब आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. उल्वेनोड शहरामधील शैक्षणिक, साहित्यिक आणि इतर नवनवीन उपक्रमात भर घालत जनमानसात नवचैतन्य निर्माण करणारे नेतृत्व अर्थातच अमितदादा पाटील साहेब आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन आहे. पहा, इथे पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड सेशनचा खेळ चालू झालेला आहे. उत्तरार्धामध्ये आपण या मॅचला इथून जाताना पाहतोय आणि उत्तरार्धामध्ये बनवायच्या आहेत त्यांना जिंकण्यासाठी 59 धावा आणि इथे 59 धावा बनवण्यासाठी आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूनं धारावी संघाचा विशाल भोईर आणि दुसऱ्या बाजूनं धीरज भोईर. ओमकार पाटीलचा हा चेंडू आपण पाहतोय. या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख, करंटपणा खऱ्या अर्थाने आपल्याला अतिशय सुरेख पाहायला मिळेल. आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं, आपण या संघाचा एक डेब्यू खेळाडू पाहिला, त्याच्याकडून पहिलं परवाच्या दिवशी मध्ये आपण जेव्हा या संघाला पाहत होते ते खेळताना, तेव्हा त्या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं अतिशय सुरेख षटकांची फेकी झाली होती आणि डेब्यू मॅच मध्ये आपण पाहतो त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. तर इथे आपण पाहतोय हा गोलंदाज ओमकार पाटील, ज्याची निवड खऱ्या अर्थानं रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी झालेली आहे, तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, काय अप्रतिम स्ट्रोक होता. मात्र इथे या चेंडूवरती मोठा फटका मिळत नाहीये, कारण की या फटक्यामध्ये आपण पाहिलं तर चेंडूला ऍक्सलरेट त्यानं केलं, मात्र इतक्या जोरानं केलं नाहीये. जी पुशिंग मोमेंट होती, चेंडूला ज्या प्रकारे पंच करायचा होता तिथे थोडासा आपण कमकुवतपणे तो पुश पाहिला आणि इथे मात्र हा चेंडू अडवला जातोय. थोडासा वेग असता तर नक्कीच चौकार पाहायला मिळाला असतात, काही मात्र शंका नाहीये. यावेळचा चेंडू हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहे, जीवाच्या कांताना प्रयत्न, मात्र एका टप्प्यानं चेंडू सीमा पार, दारावेकर ब्रँडेड चौकार. थँक्यू. याच दरम्यान आपण पाहतोय आमचे अतिथी मान्यवर आदरणीय हरीश दापोलकर सर ओवले, त्यांना मी विनंती करेन की आपण आमच्या इथे यायचं आहे आणि आपण इथं जो काही बक्सा आहे तो आपण बस्ता इथून घेऊन जायचा आहे. हरीश दापोलकर यांना विनंती करेन आपण आपला बस्ता घेऊन जायचा आहे. आपला लगेज आपण इथून घेऊन जा आणि लगेच जा. पहा, इथे संघाची धावा संख्या एकूण 6 धावा धावफलकावरती आहेत आणि या 6 धावा बनवत असताना एक चौकाराचा समावेश त्याच्यामध्ये आहे. ओमकार पाटीलच्या गोलंदाजीवरती आलेला तो चौकार आपण पाहिला. आता शेवटचा चेंडू फेकण्यासाठी ओमकार पाटील तयार असणार आहे, तर समोर सलामीवीर फलंदाज अर्थातच इथे मात्र या चेंडूवरती खेळण्यासाठी विशाल भोईर हा फलंदाज तयार असणार आहे. विशाल भोईर साठी ओमकारचा चेंडू. ओहो, फुलर लेंथ होती, चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये, कारण की मिस टायमिंग स्ट्रोक इथे पाहायला मिळाला आणि इथून मात्र हा पहिला धक्का बसतोय धारावी संघाला. फलंदाज बाद झालाय, मोठा धक्का मात्र संघाला बसतो आणि इथून मात्र हा धक्का आणि या धक्क्यापासून सावरणं थोडंसं कठीण होईल खऱ्या अर्थाने धारावी संघाला, कारण की इथून आपण पाहतोय जेव्हा पहिला फलंदाज बाद होत असतो आणि पहिले फलंदाज म्हणजे मोठे फलंदाज असतात आणि इथून मात्र या फलंदाजाला तंबूचा रस्ता पकडण्यास भाग पाडलाय. गोलंदाजी करणाऱ्या ओमकार पाटील या गोलंदाजानं शेवटच्या चेंडूवरती दाखवलेला हा त्याचा
कडक प्रहार आपण पाहिला आणि त्यामध्ये त्यानं विकेट संपादन केलेले आहे. एकूण 6 धावा खर्च करत 1 गड्याला बाद केलं. गोलंदाजी संपुष्टात आणली ओमकार पाटीलनं. टोटल धावा धावफलकावरती 6, 1 गडी बाद फलंदाजी जतीन 11 धारावी संघाची. नवीन गोलंदाजी निवड, नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी तयार. दुसऱ्या बाजूला फील्डचं रेस्ट्रिक्शन आणि फील्डची जी काही संघीय रचना आहे, जी रचना आहे ती रचना करत असताना आपण खेळाडू पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये, कारण की त्यांनाही माहिती आहे हा मॅच किती इम्पॉर्टंट आहे. जर इथून जिंकला तर मात्र मोठी ट्रॉफी आणि तिच्यासाठी खेळण्याची संधी मिळेल. इथून जिंकला तर मात्र आपण बक्षीस पात्र फेरीसाठी नक्कीच इथून पुढे जाऊ आणि त्यासाठी आपण पाहतोय इथे त्यांच्यामध्ये हा सामना खेळला जात आहे. नक्कीच आपण पाहतो या बक्षीस पात्र फेरीसाठी निवड चाचणीचा हा सामना आहे आणि तिथे अजून एक विकेट मिळेल की काय. यस, डेफिनेटली इज गॉट. अनिकेत मुंडे इथे मात्र झेल पकडतोय आणि फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. थँक्यू. तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल इथे आमच्या मंचावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जर आपण लक्ष केंद्रित केलं तर इथे संपूर्ण आयोजक आमचा लडका आकाश, अवलिया आकाश आणि आकाशच्या माध्यमातून इथे संपूर्ण आयोजकांच्या टीमचा इथे सन्मान इथे केला जात आहे. स्कीमर्स फॅमिली आणि त्या स्कीमर्स फॅमिलीच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांचा इथे सन्मान आपण पाहतोय. इथे आम्हा सर्वांचा लाडका अवलिया आकाश याच्या माध्यमातून केला जातोय. खऱ्या अर्थानं हा आकाश म्हणजे एक प्रकार एक जोकर आहे, विनोदक आहे आणि आकाश आपण पाहतोय जोकर म्हणजे कुठेही सेट करा तो सेट होतो. तर अमित पाटील यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. क्षेत्र कुठलंही असो, आता नवीन आपली उरण पनवेल स्कीमर्स रक्तवाहिनी असं मोठं काम त्यांनी हाती घेतलं आहे. तर तुम्हाला कधीही कुठेही कसलाही रक्ताची गरज भासली तर एक फोन करा किंवा मिस कॉल द्या. तुमच्या सेवेसाठी महाराष्ट्रात नव्हे तर भारतात कुठेही आम्ही येऊ आणि तुम्हाला रक्त देऊ. थँक्यू थँक्यू. जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या स्कीमर्स फॅमिलीसाठी, कारण की खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मी नुकताच त्या ग्रुपवरती पाहिलं त्यांनी स्कीमर्स फॅमिली रक्तवाहिनी हा ग्रुप देखील ओपन केला आणि दररोज आपण पाहतो त्यांच्या त्या ग्रुपवरती एक ना एक तरी रक्ताची मागणी तिथे आपण पाहतोय. रक्त आपण पाहतो विविध गट आहेत रक्ताचे आणि त्यामधून एक आणि एक तरी रक्ताची मागणी त्या ग्रुपवरती केलेली असते आणि अनेक सारे युवा बांधव मात्र तिथे येऊन आपला ब्लड डोनेट करत असतात. स्कीमर्स फॅमिली या ग्रुपच्या माध्यमातून आपण हा उपक्रम पाहतोय. दरम्यान मॅचकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात आणि मॅच मध्ये आपण सरळ इथून मात्र या मॅचचा आनंद घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये वळण घेऊयात. पहा इथे संघाची एकूण धावसंख्या आहे. टोटल धावा दुहेरी अंकामध्ये 10 पाहायला मिळतील. आव्हान खूप मोठं आहे. खऱ्या अर्थानं आव्हान 59 धावांचं आहे आणि अशा कठीण प्रसंगामध्ये त्यांचा संघ अडचणीमध्ये सापडलाय. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिलं ते भाकर. डायरेक्ट हिट पहा किती चापल्य आहे. हेच काही शिकायचं असतं या संघांच्या माध्यमातून आणि इथे आपण पाहतोय इथे त्यांचा खेळ मात्र पुन्हा एकदा द्विगुणानं इथे मात्र बढावा देत असताना इथे चांगला खेळ आपण पाहतोय या खेळाडूंच्या माध्यमातून. अतिशय सुरेख खेळ मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारे आपण चेंडूंची अडवणी पाहिली, फेकी पाहिली त्या छोट्या खेळाडूच्या माध्यमातून, म्हणतात ना की परिसाच्या संगतीनं लोखंडाचं देखील सोनं होत असतं, तसा हा छोटा खेळाडू आपण पाहतोय आता मात्र पुरता इम्प्रूव्ह झालाय आणि त्याची इम्प्रूव्हमेंट आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये. यावेळचा चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक आहे, चुकी करत नाही. अप्रतिम कलेक्शन, पकडलाय झेल, संपुष्टात आणलाय फलंदाजा खेळ. अजून एक मोठा धक्का धारावी संघाला. तर नक्कीच आपण पाहतो अतिशय सुरेख अशी स्पर्धा यशस्वीरित्या आज या दिवसामध्ये संपन्न होणार आहे. उपस्थित मान्यवर आपण जर पाहिलं खऱ्या अर्थानं आज ज्यांचा वाढदिवस आहे, ज्यांनी या स्पर्धेसाठी मालिकावीरसाठी शीत कपाट अर्थातच रेफ्रिजरेटर दिलेला आहे, प्रतीक ठाकूर साहेब नावाखाडी यांच्या वतीने आपण पाहतो या इथे मालिकावीर ही
यासाठी जे बक्षीस आहे ते बक्षीस त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांचा वाढदिवस आहे. आपण त्यांना शुभेच्छा देऊयात या वाढदिवसाच्या निमित्तानं. अभिष्ट चिंतन सोहळा आपल्याला पाहायला मिळेल इथे मंचावरती. आपण थोड्याच वेळानंतर त्यांचा वाढदिवस आणि बर्थडे सेलिब्रेशन देखील करणार आहोत. ये साल आपके लिए रास आए, जो आपके पास न हो वो आपके पास आहे. एवढीच आपण इथून मात्र ईश्वरचरणी प्रार्थना करूयात आणि त्यांना मात्र आयुष्याच्या वाटेवरती चालत असताना सर्व काही यशस्वीरित्या मिळो हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूयात. आणि इथून मात्र 2 षटकांचा खेळ झाल्यानंतर संघाची धावसंख्या किती आहे ते पाहूयात. एकूण धावा 12 धावफलकावरती. या षटकामध्ये फक्त आणि फक्त आपण धावा पाहिल्या 6. पहिल्या षटकामध्ये देखील फक्त आणि फक्त 6 धावा पाहिल्या आणि दोघांनीही 1 आणि 2 अशा अनुक्रमे 3 विकेट्स इथे संपादित केलेल्या आहेत. 3 गडी बाद फलंदाजी जतीन 11 धारावी संघाची. कठीण अडचणीमध्ये जतीन 11 धारावी संघ. तर नक्कीच इथे अद्वित 11 दिगाडी संघाचा संघनायक आलाय. चला स्वरूप 11 विंधणी संघाचा संघनायक आपण आमच्यापर्यंत पोहोचवायचंय. ओहो, क्लीन बोल्ड, दांडे गोल, फलंदाज बाद. कशी प्रेमाची आली लाट, कशी प्रेमाची आली लाट, मला म्हणे सोडू नको खाट. कशी प्रेमाची आली लाट, मला म्हणे सोडू नको खाट. जवा रात्रीचे वाजले 8, मला बसायला दिला हा पाट. अहो जवा रात्रीचे वाजले 8, मला बसायला दिला हा पाट. थँक्यू. पण मी बघत बसले वाट. तर नक्कीच आता मात्र इथे वाट पाहत आहेत खऱ्या अर्थानं धारावी संघाचे प्रेक्षक आणि त्यांच्या खेळामधील फलंदाज की कधी मोठे फटके येतील. कारण की गरज भासली आहे 11 चेंडू आणि 47 धावांची. 11 चेंडू 47 धावा. काय घडेल काय बिघडेल. त्या दरम्यान सुशील दादा पाटील चिरनेर यांना मी विनंती करतो की आपण कुठे असाल, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या आमच्या मंचावरती आणि मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतो या मंचावरती उपस्थित सर्व अतिथी मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. सनीदादा देखील आपल्याला पाहायला मिळतील इथे या मॅचचा मनसोक्त आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूयात आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वलन घेऊयात. गुड नाईट स्पॉटला पिचिंग झालेला चेंडू टप्पा पडला. टप्पा पडल्यानंतर चेंडूला उचल मिळाली. उचल आणि वेग या 2 गोष्टींचा द्विद्वंदी संगम परिणामतः निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 0 अंक आपण पाहतो. इथून मात्र फलंदाज आणि गोलंदाज दोघांच्याही रखण्या बॉक्समध्ये लिहिला जातोय. मात्र हा 0 अंक गोलंदाजासाठी शुभ संकेत ठरणार आहेत, काही मात्र शंका नाहीये. ओहो, व्हेरिएशन पहा, आत्मविश्वास कसा दुणावला या खेळाडूचा. आणि इथे ज्या प्रकारे तो दडपणामध्ये टाकतोय संघाला ते दडपण अतिशय अप्रतिम आहे. आणि इथून मात्र अतिशय सुरेख दर्जाची गोलंदाजी इथे मिहिरा स्पोर्ट चांभारली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला स्वरूप 11 विंधणी संघ आपण लवकरात लवकर इथे पोहोचायचंय. अंतिम कॉल असेल आपल्यासाठी. याच दरम्यान आमचे अतिथी मान्यवर मदन म्हात्रे साहेब यांना मी विनंती करेन की आपण आमच्या मंचावरती यायचं आहे आणि मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. आमचा संपूर्ण सीके बॉयज ग्रुप, आमचा स्कीमर्स फॅमिली ग्रुप आणि आमचे स्पर्धेचे लाडके आयोजक आपल्या आतुरतेनं वाट पाहत आहेत. या आपण मंचावरती संकेतदादा भोईर आपल्या आतुरतेनं वाट पाहत आहेत आणि मंचावरती येऊन आपण विराजमान व्हा. हवेमध्ये मोठा फटका मारण्याचा मोह आवरताला नाहीये आणि इथून मात्र अजून एक मोठा धक्का बसतोय झेलबादच्या स्वरूपात. अहो जवा रात्रीचे वाजले 8, मला बसायला दिला हा पाट. पण मी बघत बसले वाट. अहो मी बघत बसले वाट. तरी होईना ताट. थँक्यू. नक्कीच आपण पाहतो जेव्हा आम्ही आमच्या विभागामध्ये समालोचन करत असतो अशा प्रकारचे गाणे वाजले की प्रेक्षकच तिकडून मग बोंबा ठोकत असतात. काही प्रेक्षकांना आवडतात तर काही प्रेक्षकांना आमच्या इकडे तरी असा हा आगाऊपणा डीजे मास्टर जास्त चालत नाहीये. कधी तिकडे जर ऑर्डर मिळाली तर अशी गाणं वाजवू नका, अन्यथा काही वेगळाच आपल्याला तिथं तिथे पाहायला मिळेल. मात्र जेव्हा जेव्हा उरणमध्ये आम्ही आलो तेव्हा तेव्हा अशाच गाण्यांची सुनावणी आम्ही अनेक वेळेला पाहिलेले आहे आणि इथे डीजे मास्टर मात्र भर उन्हामध्ये आमच्या प्रेक्षकांना तापवतोय. डीजे अक्की आकाश आपण पाहतो इथे डीजे मास्टरची भूमिका, डिस्क जॉकीची भूमिका इथे साकारत आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय सुंदर अशा गाण्यांची पर्वणी आमच्या प्रेक्षकांना ऐकायला मिळते.
पहा तिसरं षटक आपण पाहिलं संपुष्टात आलं. आता चौथं षटक प्रगतीपथावरती चालू आहे. तिसऱ्या गोलंदाज रजत मुंडेनं एकच धाव खर्च करत 2 गड्यांना बाद केलं होतं. त्यामध्ये 3 डॉट चेंडूंचा समावेश होता. अशा प्रकारची त्याची गोलंदाजी आपण न्याहाळली आणि इथे मात्र या खेळाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. काय सुंदर खेळ आपण पाहतोय. मोराबे टेनिस क्रिकेट विश्वाला मिळालेली ही नाविन्याची झळाळी आहे खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण की इतकी मोठी स्पर्धा कुठल्या गावामध्ये भरत असते तर त्या गावाचं नाव मात्र जिल्हा स्तरावरती नक्कीच पोहोचत असतं. कारण की अनेक जिल्ह्यामधून आपण पाहतो ठाणा असेल, रायगड असेल, नवी मुंबई शहर असेल, अशा जिल्ह्यांमध्ये गावाचं नाव लौकिक होत असतं. कारण की कित्येक प्रेक्षक हे सामने पाहत असतात. इथे पहा एक यष्टी घेऊन गेला चेंडू, लेग साईडच्या चेंडूला धडकत गेला आणि सरळ इथून मात्र फलंदाजाला क्लीन चिटच्या स्वरूपात बाद केलं. क्लीन बॉल. थँक्यू. तर बघा इथे विनंती करेन स्वरूप 11 इंधने संघाला आपण लवकरात लवकर उपस्थित व्हायचंय, अन्यथा आपल्याला 2 धावांनी पॅनलाइज केले जाईल याची आपण दखल घ्यायची आहे. इथे पेनल्टी बसेल बघा. आपण लवकरात लवकर या आणि आम्हा आयोजकांना सहकार्य करा ही विनंती मी पुन्हा एकदा आपल्याला करेन. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पुन्हा एकदा जाऊयात. इथे आपल्याला पाहायला मिळेल 14 धावा आहेत धावफलकावरती. उर्वरित 6 चेंडूमध्ये 46 धावांची गरज असणार आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं यावेळीचा चेंडू हवेमध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहे. पुन्हा एकदा मिसफील्ड. शेवटच्या क्षणी काय झालंय चांभारली संघाला, कारण की आपण येणारी आधीची 4 षटक आपण अतिशय सुरेख खेळ केलाय, मात्र आता आपण का मिसफील्ड करताय हा प्रश्न मात्र इथे पडतोय. शेवटच्या क्षणी आपण पाहतो मिसफील्ड झाली, मात्र हा सामना नक्कीच जिंकलाय तो मिहिर स्पोर्ट चांभारली संघानं. अर्थातच आमच्या मयूरदादा म्हात्रे यांनी पॅक केलेल्या चांभारली संघानं. फेमस आहे तो एक नंबर. रिया 11 नावानं फेमस आहे तो एक नंबर. रिया 11 नावानं फेमस आहे तो एक नंबर. रिया 11 थँक्यू. फेमस आहे. तर नक्कीच इथे आपण पाहतो या हा सामना जिंकलाय चांभारली संघानं. दोनही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. वर्ल्ड प्ले हार्ड लक नेक्स्ट टाइम, बेटर लक नेक्स्ट टाइम. आपण इथून पुढील मॅच साठी धारावे संघाला शुभेच्छा देऊयात आणि या मैदानामध्ये होणाऱ्या सामन्यासाठी आपण चांभारली क्रिकेट संघाला शुभेच्छा देऊयात. इथे एक कॅश प्राइज देखील आलेला आहे रजत मुंडे या फलंदाजासाठी. खऱ्या अर्थानं मिहिर स्पोर्ट या संघाचे पॅकर मयूरदादा म्हात्रे यांच्या कॅश प्राइज होतं. आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेण्यासाठी देखील मी रजत मुंडे या खेळाडूला विनंती करेन. 16 चेंडूमध्ये 53 धावा ज्यानं बनवल्या तो खेळाडू इथे मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेण्यासाठी आपण यायचंय. तर नक्कीच रजत मुंडे याला विनंती करेन की आपण मंचावरती यायचंय आणि आपला अवॉर्ड आपण इथून घेऊन जायचा आहे. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार इथून दिला जाईल रजत मुंडेला आणि 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे दिले जाईल. खऱ्या अर्थानं रजत मुंडे या फलंदाजाला 16 चेंडू आणि 53 धावा आपण पाहिल्या त्याच्या बॅटमधून त्यांना बनवल्या आणि 500 रुपयाची रोख कॅश प्राइज खऱ्या अर्थानं मयूरदादा म्हात्रे यांच्या वतीनं इथे मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार इथे दिला जातोय. मित्र प्रेम ग्रुप आणि सीके बॉईज यांच्या वतीने आपण पाहतोय मेडल इथे देण्यात आलेला आहे आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण पाहतोय आम्हा सर्व आयोजकांच्या वतीनं. तर इथे करावे गावचे एक उत्कृष्ट असे विनोदी समालोचक दशरथ पाटील सर यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जातोय रजत मुंडे या फलंदाजाला. द मास्टर ब्लास्टर रजत मुंडे आपण पाहतोय आणि इथे मात्र मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण पाहिलाय जाहीर झालेला आहे. 16 चेंडू मध्ये
53 धावांची भारदर याच्या संपूर्ण दिवसामध्ये. तर इथे टॉस केला जाईल पहा आणि इथे टॉस केला जातोय दोन संघांच्या दरम्यान. एका बाजूला विंधने आणि एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच